व्यक्ती शरीर प्रधान असते किंवा प्राणप्रधान असते किंवा मनप्रधान असते, आणि मग ह्यानुसार हे प्रकार पडतात. ती व्यक्ती जर शरीर प्रधान असेल आणि योग साधना करत असेल, आणि आत्ता आपण म्हटलं तसं या आनंदाचा एक आंशिक कण अनुभवायला आला शरीर प्रधान व्यक्तीच्या बाबतीत, तर तिला म्हणजे साधना करताना आनंदाचा अनुभव येतोय आणि बाह्य जीवन मात्र त्या आनंदाने परिवर्तित झालेलं नाहीये, ते सामान्य रीतीनेच चाललेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणतंही रूपांतरण झालेलं नाहीये. कनिष्ठ प्रकृतीच्या पद्धतीनेच कार्यरत आहे. अशा वेळेला जो एक त्या योगाचा स्तर निर्माण होतो तो म्हणजे जडवत हा एक प्रकार आहे. म्हणजे काय, तर ध्यानामध्ये समाधी अवस्थेमध्ये अतिशय आनंद आहे आणि बाह्य व्यवहार मात्र एखाद्या जड वस्तूसारखे चाललेले आहेत. म्हणजे उदाहरणार्थ झाडावरनं एखादं पिकलं पान गळून पडावं, ते पिकलं पान त्याला स्वतंत्र असं काही एक प्रकारे अस्तित्वच नाहीये. वारा येईल तसं ते कसंही हालतं आहे. अगदी त्या पद्धतीने तिचे जीवन व्यवहार चालत राहतात. जडवत जीवन चालू राहतं, भौतिक जीवन. ठीक आहे, त्यामुळे हा जो प्रकार आहे तो जडवत. त्याच्यानंतर ती व्यक्ती शरीर प्रधानच आहे पण जडवत जीवन नाहीये तिचं, तर कदाचित त्यामधनं बालवत असा प्रकार निर्माण होतो. म्हणजे आंतरिक जीवनामध्ये आनंद आहे आणि बाह्य सगळे जे भौतिक जीवन व्यवहार चाललेले आहेत ते कसं चालले, तर एखाद्या अगदी लहान बालकाप्रमाणे चाललेले आहेत. म्हणजे वयाने व्यक्ती मोठी आहे पण जीवन व्यवहार चालले लहान बालकासारखे, तेव्हा त्याला म्हणायचं बालवत.